the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रहुमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण जे सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र आहे त्या संदर्भात माहिती घेतली. सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, व्याख्या, त्यानंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यानंतर सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची जी वैशिष्ट्ये आणि महत्व, या सर्वांसंदर्भात माहितीचे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आज आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्र पहा. अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी प्राध्यापक रॅग्नर फिश यांनी केली होती आणि मग त्यांच्या मतानुसार पहिला भाग जो होता तो सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा होता. म्हणजे लहान लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र. पहा, त्यामध्ये तुम्हाला एक व्याख्या देखील मी सांगितलेली आहे. मॉरिस डॉब यांची अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र होय. त्याचप्रमाणे मी आणखी एक व्याख्या तुम्हाला सांगितली होती. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकक मागणी, एकक पुरवठा, एकक उत्पन्न, एकक उपभोग यासारख्या एकक घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्र असे म्हणतात. तर अशा प्रकारे या सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या बाबतीत आपण त्याची व्याप्ती पाहिली होती, त्याचं महत्व पाहिलं होतं, त्याची वैशिष्ट्ये पाहिली होती. आज आपण अर्थशास्त्राची जी दुसरी शाखा आहे, सूक्ष्मच्या नंतर येणारी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, त्याला स्थूल अर्थशास्त्र असे देखील म्हणतात किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असे देखील म्हणतात किंवा उत्पन्न व रोजगाराचे शास्त्र असे देखील म्हणतात. त्याचप्रमाणे तुम्हाला त्याला इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO, मॅक्रो इकॉनॉमिक्स असे देखील म्हणतात. तर असं हे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. पहा, समग्रचा अभ्यास माहित करून घेण्यासाठी तुम्हाला सूक्ष्मचा अभ्यास माहित असणं गरजेचं आहे. देशाचं उत्पन्न माहित करून घेण्यासाठी तुम्हाला देशातील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न माहित असणं गरजेचं आहे. संपूर्ण देशाचं उत्पादन माहित करून घेण्यासाठी एका पर्टिक्युलर व्यक्तीने किती उत्पादन केलंय ते माहित असणं गरजेचं आहे. म्हणजेच पहा, समग्रचा अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मचा अभ्यास हा आधार आहे. सूक्ष्मच्या अभ्यासावरूनच समग्र लक्ष्य अभ्यास करणं सोपं जातं. म्हणूनच तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला सुरुवातीचा भाग हा सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचा आहे आणि त्यानंतरचा भाग हा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा आहे. पहा, सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या बाबतीत प्राध्यापक मार्शल यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे, तुम्हाला पहा एका विद्यार्थ्याने चुकीची कमेंट केलेली आहे युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये. 1990 म्हटले तर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे हा 1890 साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे. आणि मग या साहाय्याने सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या अभ्यासाला चालना मिळाली होती. ज्याप्रमाणे सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राच्या योगदानात लिखाणामध्ये प्राध्यापक मार्शल यांचं योगदान महत्वाचं आहे, ऍडम स्मिथ यांचं योगदान लिखाण महत्वाचं आहे, त्याप्रमाणे समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये कोणाचं लिखाण महत्वाचं आहे. पहा, समग्रच्या बाबतीत जर विचार केला तर समग्रमध्ये अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास आपल्याला पाहावायचा आहे. मग एकूण घटकांचा अभ्यास पाहताना जे काही जॉन मेनॉर्ड केन्स, त्यांना लॉर्ड केन्स अशी उपाधी दिलेली आहे. पहा, 1936 मध्ये जॉन मेनॉर्ड केन्स यांनी जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी, रोजगार, व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि तिथनं पुढं खऱ्या अर्थाने समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या लिखाणाला चालना मिळाली. म्हणून समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या लिखाणात सर्वात महत्वाचं योगदान कोणाचं असेल तर ते आहे जॉन मेनॉर्ड केन्स. पहा, पूर्वीचा जो कालखंड होता त्या काळामध्ये सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्राचं लिखाण योग्य धरलं जात होतं. मग JB से नावाचा एक विचारवंत होता, त्याने एक स्टेटमेंट दिलेलं होतं, एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड.
प्रत्येक पुरवठा स्वतःची मागणी निर्माण करतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी वस्तू विक्रीसाठी जाणार आहे तिला मागणी आपोआप निर्माण होणार आहे, असं सनातनवादी विचारवंत ज्यांचं होतं त्यांचं मत होतं. परंतु 1929 साली ज्यावेळेस जागतिक महामंदी आली, त्या जागतिक महामंदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर साठे अर्थव्यवस्थेमध्ये तसेच पडून राहिले, वस्तूंना मागणीच निर्माण होत नव्हती. मग तिथे 1929च्या महामंदीच्या काळात जेबीसीचा जो नियम होता, एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, प्रत्येक पुरवठा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो, हा चुकीचा ठरत होता. म्हणूनच तिथे खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेत लिखाण करण्याची आवश्यकता होती. आणि मग तिथे जॉन मेनॉर्ड केन्स यांनी जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी मग समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची मांडणी केली. आणि त्या मांडणीमध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेत समतोल होण्यासाठी ऍग्रिगेट डिमांड अँड ऍग्रिगेट सप्लाय, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा कशा प्रकारे परिणामकारक असतात. पहा, ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय यालाच त्यांनी इफेक्टिव्ह डिमांड अँड इफेक्टिव्ह सप्लाय, परिणामकारक मागणी आणि परिणामकारक पुरवठा असं देखील म्हटलेलं आहे. आणि मग या दोन्हींच्या समतोलातून रोजगार कसा स्थापित होतो आणि उत्पादन कशा प्रकारे निश्चित होतं हे सांगण्याचा प्रयत्न जॉन मेनॉर्ड केन्स यांनी त्यांच्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी या पुस्तकात केलेलं आहे. बरंचसं लिखाण त्यांनी समग्र लक्ष अर्थशास्त्राचं त्यांच्या जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी या पुस्तकात केलेलं आहे. तर अशा प्रकारे पहा, आज आपण स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण माहिती घेत आहोत. सर्वात पहिला स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पहा, तुम्हाला सांगितलं मी की स्थूल म्हणजे काय, की एकूण घटक, अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये करायचा आहे आपल्याला ती शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्र. पहा, प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांनी स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. पहा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. पहा, प्राध्यापक जे.एल. हॅन्सन, स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे ज्यात एकूण मागणी, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. म्हणजे एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत हे जे एकूण घटक आहे, समुच्चयात्मक घटक आहे, त्यांच्यामध्ये कशा प्रकारे परस्पर संबंध आहे, म्हणजे एका घटकातील बदलाचा दुसऱ्या घटकांवर कशा प्रकारे परिणाम होतो, याचा सर्वस्वी अभ्यास समग्र लक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र यामध्ये केला जातो. पहा, तुम्हाला सांगितलं मी समग्र लक्ष्य अर्थशास्त्राला हे वेगवेगळे शब्द आहे. स्थूल अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्स. म्हणून पहा, पुन्हा एकदा मी प्राध्यापक जे.एल. हॅन्सन यांची व्याख्या सांगतोय. स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी शाखा आहे की ज्यात एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पन्न यासारख्या मोठ्या समुच्चयांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करण्यात येतो. त्यानंतर पुढे पहा, कार्ल शॅपिरो या शास्त्रज्ञाची, या अर्थतज्ञाची व्याख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहा, स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. अशा प्रकारे एक सिंपल डेफिनेशन आहे. पहा, संपूर्ण कार्यपद्धती, अर्थव्यवस्थेची जी संपूर्ण कार्यपद्धती आहे त्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित स्थूल अर्थशास्त्र आहे. म्हणूनच पहा, स्थूल अर्थशास्त्राची एक सेपरेट व्याख्या पण केली गेलेली आहे. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या एकूण घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला समग्र लक्षी अर्थशास्त्र असे म्हणतात. पाहिजे स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होत आहे. अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या एकूण घटकांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला समग्र लक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र असे म्हणतात. त्यानंतर पहा, आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्राने कोणकोणते घटक व्यापलेले आहेत
या संदर्भात माहिती पाहताना पहा, सर्वप्रथम तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा चार्ट. तर त्या चार्ट नुसार पहा, आपण सर्वप्रथम स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्यामध्ये इन्कम अँड एम्प्लॉयमेंट थेरीज ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट या संदर्भात माहिती पाहणार आहोत. म्हणजे उत्पन्न आणि रोजगाराचे जे काही सिद्धांत आहे त्याचा सर्वस्वी अभ्यास तुम्ही समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये करतात. मग यामध्ये उत्पन्न कशा प्रकारे निश्चित होतं आणि रोजगार कशा प्रकारे वाढतो. पहा, अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक वर्षी जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या लेखानुसार प्रत्येक वर्षी भाववाढ अपेक्षित आहे. जर भाववाढ होत असेल तर त्यामुळे जी परिणामकारक मागणी आहे तिच्यामध्ये वाढ होताना निदर्शनास येते. त्याचप्रमाणे परिणामकारक पुरवठा देखील वाढताना निदर्शनास येतो. म्हणजे ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय या दोन्हींना बूस्ट करण्यासाठी भाववाढ थोड्याफार प्रमाणावर तरी अपेक्षित झालेली आहे. आणि जर भाववाढ होत असेल तर अर्थव्यवस्थेमधील जी काही बेरोजगारी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, ती कमी राहते आणि रोजगार निर्मिती जास्त होते. तर पहा, म्हणूनच समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा पहिला भाग येतो उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्यामध्ये उपभोग फलनाचा सिद्धांत आणि गुंतवणूक सिद्धांत. जॉन मेनॉर्ड केन्स यांचाच उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम, सायकोलॉजिकल लॉ त्याला म्हटलं जातं. त्या संदर्भात माहिती आपल्याला सविस्तर प्रमाणावर पुढे पाहायची आहेत. तर उपभोग फलनाचा सिद्धांत, त्यानंतर गुंतवणुकी संदर्भातही बरंच लिखाण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये आहे, तेही आपल्याला विस्तृत प्रमाणावर पुढे पाहायचं आहे. आणि त्याच साहाय्याने व्यापार चक्राचे सिद्धांत. आता व्यापार चक्रामध्ये दोन महत्वाच्या अवस्था असतात, एक आहे तेजी आणि एक आहे मंदी. मग या तेजी मंदीच्या अवस्था कशा प्रकारे निर्माण होतात, त्यावर ऍग्रिगेट डिमांड ऍग्रिगेट सप्लाय कशा प्रकारे इफेक्ट करतो आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी मॉनिटरियल पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी, चलनविषयक धोरण किंवा राजकोषीय किंवा राजवित्तीय धोरण यांचा अवलंब शासन कशा प्रकारे करतं या संदर्भात माहिती आपण सविस्तर प्रमाणावर पुढे पाहणार आहोत. त्यानंतर पहा, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, यामध्ये जो दुसरा पॉइंट येतो पहा, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ सर्वात महत्वाचा घटक येतो. आजकाल आपल्याला प्रत्येकाच्या परिचयाचा शब्द आहे की भाववाढ. प्राध्यापक क्राउथर यांनी एक सिंपल डेफिनेशन केलेली आहे पहा, टू मच मनी टू चेसिंग टू फ्यू गुड्स. म्हणजे काय, जास्तीत जास्त पैशाच्या सहाय्याने कमीत कमी वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजे भाववाढ होय. सिंपल एक्झाम्पल देतो पहा तुम्हाला की यूज अँड थ्रो पेन आहे, 2 रुपयाचा एक पेन. जर तुम्हाला 2 रुपयात एक पेन मिळतोय, 10 रुपयामध्ये तुम्ही 5 पेन घेणार. पण त्याच पेनाची जर किंमत वाढली, 2 रुपयावरनं ती 5 रुपये झाली, मग 10 रुपयामध्ये तुम्हाला फक्त 2 पेन मिळणार आहे. म्हणजे इथे काय होतंय, परचेसिंग पॉवर तुमची कमी होऊन जाते. मग इथे तुम्हाला तेवढीच नगसंख्या मिळविण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. म्हणूनच पहा, प्राध्यापक क्राउथर यांची व्याख्या, भाववाढीची व्याख्या पाहिजे तुम्हाला स्क्रीनवरही दिसत आहे. जास्तीत जास्त पैशाच्या सहाय्याने कमीत कमी वस्तूंचा पाठलाग करणे म्हणजे भाववाढ होय. प्रत्येकाने ही व्याख्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देखील पोस्ट करायची आहे. त्यानंतर पहा, समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये तुम्ही सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढीचे सिद्धांत या संदर्भातही माहिती घेणार आहोत. भाववाढीची कारणे, भाववाढीचे परिणाम या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे मिळवणार आहोत. त्यानंतर पहा, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा तिसरा भाग येतो आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. पहा, देशामध्ये जगामध्ये जे काही विकसित आणि विकसनशील देश आहेत, त्या विकसित आणि विकसनशील देशांच्या बाबतीत आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे या ज्या संकल्पना आहेत त्या कशा लागू होतात, त्याचे सिद्धांत काय काय आहेत या संदर्भातही सविस्तर माहिती समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये घेतली जाते. त्यानंतर पहा, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. विभाजन, आता समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये विभाजन पहा, जे संपूर्ण अर्थव्यवस्था आहे ती उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये विभागली गेलेली आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहे. आणि या उत्पादनाच्या 4 घटकांना दिले जाणारे मोबदले, खंड, वेतन, व्याज आणि नफा, या 4चं विभाजन कशा प्रकारे झालेलं आहे हे आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्राच्या सहाय्याने
पाहतो. तर पहा, स्थूल अर्थशास्त्राची किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्यामध्ये पहिला पॉइंट आपण पाहिला, उत्पन्न व रोजगाराचे सिद्धांत. पहा, उत्पन्न व रोजगाराच्या सिद्धांताच्या बाबतीत जो काही जॉन मेनॉर्ड केन्स यांचा थिसिस होता, जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट अँड मनी, रोजगार, व्याजदर व पैसा विषयक सामान्य सिद्धांत. यातच त्यांनी रोजगार म्हणजेच जे उत्पन्न आणि रोजगार यांचा कसा संबंध आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न तसेच रोजगार पातळी यांच्या निश्चितीबाबत विश्लेषण करते. नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न हा सुद्धा भाग आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये पाहणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्न, एक सिंपल डेफिनेशन केलेली आहे पहा राष्ट्रीय उत्पन्नाची देखील. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. सिंपल डेफिनेशन आहे पहा, पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा देखील अभ्यास आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये करणार. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती असतील, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीच्या अडचणी असतील, या संदर्भातही सविस्तर माहिती आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात पाहणार आहोत. त्यानंतर सर्वसाधारण किंमत पातळी चे सिद्धांत जे आहे त्यामध्ये भाववाढ वगैरे या संदर्भातही आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात माहिती घेणार आहोत. भाववाढीची ही व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. आणि सर्वसाधारण किंमत पातळीच्या बाबतीत ऍग्रिगेट डिमांड आणि ऍग्रिगेट सप्लाय, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा कशा प्रकारे सर्वसाधारण किंमत पातळी निर्धारित करतात हे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासाचे सिद्धांत. तुम्हाला मी सांगितलं की संपूर्ण जगाचं विभागणी विकसित देश, विकसनशील देश आणि अविकसित देश या 3 भागात केलेले आहे. विकसित देश डेव्हलप कंट्री, विकसनशील देश डेव्हलपिंग कंट्री आणि अविकसित देश अंडर डेव्हलप कंट्री. जे अविकसित आहे अशा देशांच्या बाबतीत विकास आणि वृद्धी याचे सिद्धांत कसे लागू होतात. मग विकसित, अविकसित आणि विकसनशील या देशांमध्ये डेव्हलपमेंट अँड ग्रोथ याचे सर्वच्या सर्व सिद्धांत कसे लागू होतात आणि त्या साहाय्याने देशाचा विकास कसा करता येईल या संदर्भात सविस्तर माहिती आपण समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात पाहतो. आणि लास्ट वन, विभाजन. विभाजनामध्ये तुम्हाला सांगितलं मी अर्थव्यवस्थेचे संपूर्ण विभाजन उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये केलंय, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि त्यांना मिळणारे जे मोबदले आहे खंड, वेतन, व्याज आणि नफा. या 4 उत्पादन घटकांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्नाचं विभाजन होत असतं. म्हणजे ज्याच्याकडे जमीन असेल त्याला खंडरूपी मोबदला मिळतो, ज्याच्याकडे श्रम आहे त्याला वेतनरूपी मोबदला मिळतो, ज्याच्याकडे भांडवल आहे त्याला व्याजरूपी मोबदला मिळतो आणि ज्याच्याकडे नवप्रवर्तन म्हणजे काहीतरी टेक्निक आहे त्याला प्रॉफिट रूपी मोबदला मिळतो, नफ्यारूपी मोबदला मिळतो. तर अशा प्रकारे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र या संदर्भात आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती पाहिली. पुढील लेक्चरला आपण स्थूल अर्थशास्त्राची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहू. लेक्चर काळजीपूर्वक ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चरमध्ये काही महत्वाच्या डेफिनेशन सांगितलेल्या आहे त्या सर्वांनी युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. तुमचं नाव, तुमचं रोल नंबर व त्याचप्रमाणे या लेक्चरमध्ये सांगितलेल्या ज्या काही व्याख्या आहेत त्या देखील तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.